अत्यंत दुःखदायक घटना आहे. नेवासा रोडला हॉटेल लक्ष्मीनारायण प्युअर व्हेज हॉटेल, ज्याचे मालक आकाश दुबैया यांची काल हत्या झाली 4 वाजता. मला एकच सांगायचं आहे फक्त की हॉटेलमध्ये तुम्ही जाता किंवा तिथं जेवण तुम्हाला आवडलं नाही आवडलं याचे पर्यायसुद्धा आहेत. तुम्ही बोलू शकता मालकासोबत किंवा वेटरसोबत, पण हा कोणता पर्याय की तिथं जाणं, त्या व्यक्तीला मारून टाकणं, रॉडने मारणं, हे अशा प्रकारची घृणा, अशा प्रकारचा द्वेष, अशा प्रकारचे तुमच्यामध्ये जे राक्षसी अवतार तुम्ही आलेले आहेत ते थोडंसं तुम्ही कंट्रोल करायला पाहिजे. हे कोणता पर्याय की कोणत्या हॉटेल मालकला मारून टाकणं? हां, आणि याच्यावरती कायदासुद्धा काहीच बघत नाही. यांना माहिती आहे की कायदा आपल्यासाठी जे काय होईल, जास्तीत जास्त 6 महिने जेलमध्ये जाऊ, त्याच्यानंतर थोडेसे पैसे भरून बाहेर येऊन जाऊ. 50,000 1,00,000मध्ये 6 महिन्यामध्ये आम्हाला जमानत होऊन जाते आणि मग बाहेर येऊन जातो. राईट, असंच होऊन जातं ना. कारण मारण्याचं कारण काय होतं? काहीच कारण नव्हतं. भाजी चांगली नव्हती, चपात्या चांगल्या नव्हत्या, तुम्ही सांगायचं होतं मालकाला. हां, त्याच्यातून काहीतरी सोल्युशन काढलं असतं. तुम्ही बिल द्यायचं नव्हतं, तिथून निघून जायचं होतं. वस्तीतले काही छपरी त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी मालकाला रॉडने मारतात आणि त्याची हत्या करतात आणि कायदा सुव्यवस्था याची कोणतीही दखल घेत नाही. हत्या झाल्याच्या नंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं आणि त्या ठिकाणी नंतर पोलीसवाल्यांना बोलवून FIR घ्यायला सांगितली, तर FIR घ्यायला तुम्ही तयार नाही. हा असा कोणता पर्याय? हां, ह्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे ना. काही लोक तर असेच गैरसमजमध्ये फिरतायत की कायदा आमच्या बापाचाच आहे, म्हणजे आम्ही काहीही करू शकतो आणि 6-8 महिन्यानंतर जमानत होऊन जाईल, आम्ही बाहेर येऊन जाऊ नंतर परत, आहे ना. ही राक्षसी वृत्ती, हे तुमच्यामधले द्वेष, घृणा, ही ज्या गोष्टी आहेत ना, ह्या थोड्याशा कंट्रोल करा. क्रोधाला थोडंसं कंट्रोल करा आणि या गोष्टीला समजा तुम्ही की हा पर्याय नाही आहे कोणाला मारणं. या तुमच्यामध्ये एवढीच ताकद आहे, एवढीच द्वेष, घृणा तुमच्यामध्ये भरलेली आहे ना, एवढीच तुमच्यामध्ये ताकद आहे ना, तुम्ही चांगल्या ठिकाणी वापरा. बिझनेससाठी वापरा, व्यवसाय करा, तुम्ही काहीतरी चांगलं काम करा, संघर्ष करा, यासाठी वापरा ना. हे असं दुसऱ्याला मारणं, हे दुसऱ्याची हत्या करणं, एखाद्याच्या हॉटेलला जाऊन फोडून टाकणं, त्या व्यक्तीला किती वर्ष लागले असतील हे हॉटेल उभे करण्यासाठी. शून्यापासून त्याने हॉटेल उभं केलं असेल आणि तुम्ही तिथं जाऊन ह्या अशा प्रकारची घृण काम करता, ह्या अशा प्रकारची घाण काम करता. हे कम्प्लिटली चुकीचे आहे. याच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे आणि अशा लोकांना ना रस्त्यावरती गोळ्या घातल्या पाहिजे. यांना जेलमध्ये नाही टाकलं पाहिजे. लोकांनी यांना रस्त्यावरती ओढून यांना ना पेट्रोल टाकून जायला पाहिजे, नाही तर यांचे ना गोळ्या घातल्या पाहिजे पोलीसवाल्यांनी यांच्या रस्त्यावरती यांना. कारण हे असे लोक सुधारणार नाहीत. या ज्या अशा वृत्तीचे लोक आहेत ना, हे लोक कधीही सुधारत नसतात. या लोकांना एकच पर्याय, फक्त कायदा स्ट्रिक्ट बनवणे. कायदा सुव्यवस्था जर स्ट्रिक्ट असेल ना, एवढी लोकांची हिंमतच होत नाही. आज हे पूर्ण जगात चाललं आहे ना, हे फक्त कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे चाललेलं आहे.